हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. आज आपण मराठी वाक्याचं इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करणार आहोत. कशा पद्धतीने आपण मराठीतलं वाक्य इंग्रजीमध्ये बनवू शकतो ते आज आपण बघणार आहोत. वाक्य आहे, मी 2 तासांपासून झोपत आहे. मी 2 तासापासून झोपत आहे म्हणजे झोपत आहे म्हणजे ही आत्ता सध्या क्रिया खूप वेळापासून चालू आहे. झोपण्याची ही जी क्रिया आहे ही क्रिया खूप वेळापासून चालू आहे. 2 तासापासून झोपण्याची क्रिया चालू आहे म्हणजे हे वाक्य प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समधलं आहे. कुठलं? प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समधलं. कन्फ्युजन करायचं नाही. क्रिया जर खूप वेळापासून चालू असेल, आता हे 2 तासापासून चालू आहे, लगेच ओळखून जायचं की प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समधलं हे वाक्य आहे. तर स्ट्रक्चर काय आहे या टेन्सचं? सब्जेक्ट नंतर वापरायचं आहे हॅज, हॅव, त्याच्यानंतर बीन आणि वर्बला लावायचा आहे ING प्रत्यय आणि नंतर ऑब्जेक्ट असणार आहे. चला तर वाक्य बनवूया. मीसाठी वापरायचं आहे आय. मीसाठी वापरायचं आहे आय. आहेसाठी काय वापरणार आहोत आपण? हॅज किंवा हॅव हॅज बीन. आहेसाठी वापरतात हॅज बीन किंवा हॅव बीन. आता आय सोबत काय वापरतात? हॅव, म्हणून हॅव बीन. वर्बला काय लावायचं आहे? ING प्रत्यय. वर्ब आहे झोपणे. त्याला ING प्रत्यय लावल्यावर काय होणार आहे? स्लीपिंग. काय होणार आहे? स्लीपिंग. फॉर का वापरलं इथं? कारण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये टाईम सांगण्यासाठी किती वेळापासून झोपलेला आहे त्याच्यासाठी फॉर वापरतात. किती वेळापासून झोपलेला आहे? फॉर 2 hours. 2 तासापासून झोपलेला आहे. वेळ जर तुम्हाला परफेक्ट माहिती असेल किती वेळापासून झोपला आहे तर सिन्स वापरतात. समजा मी 5 वाजल्यापासून झोपलेलो आहे तर सिन्स. वेळ जर माहिती असेल तर सिन्स वापरतात आणि वेळ जर माहिती नसेल तर फॉर वापरतात. तर वाक्य तयार झालं आहे. आय हॅव बीन स्लीपिंग फॉर 2 hours. आय हॅव बीन स्लीपिंग फॉर 2 hours. मी चांगली झोप घेतली आहे. मी चांगली झोप घेतली आहे. आता ह्या वाक्यामध्ये झोप घेतली आहे. झोप घेतली म्हणजे काय? आत्ता ही क्रिया पूर्ण झालेली आहे. काय? झोप घेतली, झोप पूर्ण झालेली आहे. आहे म्हणजे काय? आत्ता सध्या वर्तमान काळामध्ये झोप पूर्ण झालेली आहे. म्हणजे कुठला काळ झाला हा? प्रेझेंट परफेक्ट टेन्स. आत्ता जर क्रिया पूर्ण झाली असेल तर ते वाक्य प्रेझेंट परफेक्ट टेन्समधलं असतं. तर प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं स्ट्रक्चर काय आहे? सब्जेक्ट असणार आहे. सब्जेक्ट नंतर हॅव किंवा हॅज असणार आहे. हॅज किंवा हॅव आणि त्याच्यानंतर येणार आहे वर्बचा 3rd फॉर्म आणि नंतर असणार आहे ऑब्जेक्ट. चला तर मग वाक्य तयार करूया. मीसाठी वापरतात आय. मराठी वाक्याचं ट्रान्सलेशन इंग्रजीमध्ये करतोय म्हणून पाठीमागून पुढे जायचं आहे. आहेसाठी आपण हॅज आणि हॅव वापरणार आहोत. आहेसाठी हॅज आणि हॅव वापरणार आहेत. पण हॅज कधी वापरायचा, हॅव कधी वापरायचा? जर सब्जेक्ट आय असेल तर हॅव वापरा. ही, शी, इट असेल तर हॅज वापरा. यू, वी, दे जर असेल तर हॅव वापरा. मग आता इथे सब्जेक्ट आहे आय. कोण ही क्रिया करतोय? सब्जेक्ट कोण असतो? मी चांगली झोप घेतली आहे. कोणी घेतली आहे? मी घेतली आहे. म्हणून सब्जेक्ट काय झाला? आय म्हणजे मी. आहेसाठी हॅव. आय हॅव. आता वर्ब कुठला आहे? स्लीपचा 3rd फॉर्म काय आहे? स्लेप्ट. आय हॅव स्लेप्ट. झोप चांगली. चांगलीसाठी काय म्हणतात? वेल. काय म्हणणार आहोत आपण? वेल. मी आणि मग पाठीमागून पुढे जायचं. आहेसाठी वापरतात हॅव. झोप घेतली त्याच्यासाठी वापरतात स्लेप्ट आणि चांगलीसाठी वापरणार आहोत वेल. आय हॅव स्लेप्ट वेल. मी आत्ता झोपत आहे. झोपत आहे म्हणजे काय? झोपण्याची क्रिया अजून चालू आहे.
झोपत आहे म्हणजे काय? झोपण्याची क्रिया अजून चालू आहे, म्हणजे हे वाक्य प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समधलं आहे. हे वाक्य प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समधलं आहे. स्ट्रक्चर काय आहे या टेन्सचं? सब्जेक्ट. सब्जेक्ट नंतर असणार आहे ॲम किंवा इज किंवा आर आणि त्याच्यानंतर असणार आहे व्हर्ब. व्हर्बला लागणार आहे ING प्रत्यय आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्ट असणार आहे. आपल्याला मराठी वाक्याचं इंग्रजीमध्ये कन्व्हर्जन किंवा ट्रान्सलेशन करायचं आहे. आपल्याला मराठी वाक्याचं इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करायचं आहे. तर पहिलं आपल्याला काय शोधावं लागणार आहे? सब्जेक्ट. काय शोधावं लागणार आहे? सब्जेक्ट. म्हणजे ही क्रिया कोण करतं आहे? ही क्रिया कोण करतं आहे? मी करतोय, तुम्ही करताय, आपण करतोय, कोण करतोय? तर मी करतोय. मीला इंग्रजीमध्ये म्हणतात आय. काय म्हणतात? मीला म्हणतात आय. आता ट्रान्सलेशन मराठी वाक्याचं करायचं म्हणून मागून पुढे जायचं आहे. काय? पाठीमागून पुढे. आहे. आहेसाठी काय वापरणार आहोत आपण? ॲम, इज, आर वापरणार आहोत. पण आय नंतर नेहमी ॲमच वापरतात. आय करता जर आय असेल तर ॲम वापरतात. यू, वी, दे असेल तर आर वापरतात. ही, शी, इट असेल तर इज वापरतात. आय नंतर काय लागणार आहे? ॲम येणार आहे. आय नंतर ॲम. त्याच्यानंतर क्रियापदाला काय लावायचं आपल्याला? ING प्रत्यय लावायचं. क्रियापद म्हणजे सध्या कुठली क्रिया चालू आहे? मी आत्ता झोपत आहे. म्हणजे आता झोपण्याची क्रिया चालू आहे. म्हणजे क्रियापद कुठलं आहे? झोपणे. झोपणेला इंग्लिशमध्ये म्हणतात स्लीप. काय म्हणतात? स्लीप. मग क्रियापदाला ING प्रत्यय लावला काय झालं? स्लीपिंग. काय झालं? स्लीपिंग. आहेसाठी वापरतात ॲम. झोपत आहे म्हणजे स्लीपिंग. आता म्हणजे नाव. वाक्य तयार झालं आहे. आय ॲम स्लीपिंग नाव. आय ॲम स्लीपिंग नाव. मी लवकर झोपते किंवा झोपतो. मी लवकर झोपते किंवा झोपतो. आता पहिलं सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे? या वाक्यामध्ये, मराठी वाक्यामध्ये आपल्याला क्रियापद शोधायचं आहे. क्रियापद म्हणजे काय? आता सध्या कुठली क्रिया चालू आहे? आता मी लवकर झोपतो म्हणजे झोपण्याची क्रिया चालू आहे, म्हणजे क्रियापद आहे झोपतो. कुठलं क्रियापद आहे? झोपतो. आता या झोपतोला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? स्लीप. काय म्हणतात? स्लीप. झोपतो, झोपणे हे झालं आपलं क्रियापद. क्रियापद म्हणजे वर्ब. त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात स्लीप. आता सेकंड स्टेप. आता क्रियापद का शोधलं आपण? क्रियापद शोधलं म्हणजे आता सध्या कुठला काळ चालू आहे ते आपल्याला समजतं. आता झोपतो. झोपतो म्हटल्यावर क्रिया चालू पण नाही आहे आणि बंद पण नाही आहे. म्हणजे काय? तर नित्यक्रम सांगण्यासाठी जो काळ वापरला जातो तो आहे सिम्पल प्रेझेंट टेन्स. कुठला काळ वापरला जातो? सिम्पल प्रेझेंट टेन्स. याच्यामध्ये मी झोपतो, मी नाचतो, मी बोलतो, मी जातो, मी येतो असं सांगण्यासाठी सिम्पल प्रेझेंट टेन्सचा उपयोग केला जातो. आता झोपतो म्हटल्यावर हा काय? नित्यक्रम सांगण्यासाठी याचा उपयोग केला की मी लवकर झोपतो असं सांगण्यासाठी. तर त्या वाक्याचा फॉर्म्युला काय आहे? सब्जेक्ट. त्याच्यानंतर असणार आहे व्हर्ब. व्हर्बला असणार यस किंवा ES प्रत्यय आणि त्याच्यानंतर असणार आहे ऑब्जेक्ट. काय? सब्जेक्ट. सब्जेक्ट नंतर असणार आहे वर्ब. वर्बला लागणार आहे यस किंवा ES प्रत्यय आणि त्याच्यानंतर असणार आहे ऑब्जेक्ट. आता सब्जेक्ट शोधायचं म्हणजे काय? कोण ही क्रिया करत आहे? आता मी लवकर झोपतो म्हणजे मी झोपतो. कोण झोपतं? मी झोपतो. म्हणून काय म्हणायचं? आय स्लीप. काय म्हणायचं? आय स्लीप. आय, यू, वी, दे करता जर आय, यू, वी, दे जर असेल तर क्रियापद स्लीप येतं. आणि ही, शी, इट जर असेल तर क्रियापदाला S प्रत्यय लागतो. कुठला प्रत्यय लागतो? S प्रत्यय लागतो. इथं करता आहे आय. आय म्हणजे मी. मी म्हणजे आय. म्हणून क्रियापद झालं आहे स्लीप. क्रियापदाला S प्रत्यय लागणार नाही. आय स्लीप. लवकर. लवकर म्हणजे काय? अर्ली. आय स्लीप अर्ली. मी लवकर झोपतो. लाईक, सबस्क्राईब अँड शेअर. थँक यू.